बारीक करून टाकली असते ना तर भारी झालं असतं. नमस्कार मंडळी, आज आपल्या बागेमध्ये आहे ना खत टाकायचं काम चालू होणार आहे. आपण कुठलेही केमिकल वापरत नाही, फक्त आपण ऑर्गॅनिक पद्धतीने शेती करतो आहे. म्हणजे लेंडी खत वगैरे टाकतो आहे, शेणखत टाकतो आहे, त्याचबरोबर गांडूळ खत आणि किडा लागू नये म्हणून फोरेट पावडर टाकतो आहे. पण आता आपल्याकडे आहे ना फक्त लेंडी खत आहे आणि फोरेट पावडर आहे, गांडूळ खत नाही आहे आणि शेणखत नाही आहे. तर हे बघा, हे आहे, हे बघा लेंडी खत. याला बारीक करून टाकला असता तर मस्त झाला असता. हे बघा, पण आता ऑलरेडी एकदम बारीक झालेला आहे, पावसामध्ये भिजला आहे. तर आपल्याला अर्धा अर्धा घमिलं टाकायचं आहे. हे मोठं झाड आहे. हां वहिनी, फोरेट पावडर पण आणतो, 2 मिनटं. हां, फोरेट पावडर पण आणतो. हे बघा, हे आहे फोरेट पावडर. 170 रुपयाला मार्केटला मिळतं. पहिलं खाली टाकून घेऊया, थोडं जास्त पडेल कारण खाली गांडूळ खत टाकणार आहे, जास्तच पडली. गांडूळ खत टाकणार आहे ना, त्याला कुठला गांडूळ खत बोलतो आहे, लेंडी खत टाकणार आहे, त्यामुळे किडा वगैरे लागू शकतो. थोडं टाक अजून थोडं, बस. कारण की गरम आहे, त्यामुळे आपल्याला अर्धा घमिलं टाकायचं आहे. अर्धा घमिलं टाकलं बस झालं. म्हणजे एवढं भरपूर झालं, तरी मला वाटतं की थोडं जास्त टाकलं आहे पण चालेल. यंदा ह्या वर्षी लागणार नाही, पण पुढच्या वर्षी हे खत लागेल. हे झाड मोठं आहे. हे बघा, प्रयत्न करायला काय जातं आहे, प्रयत्न करणंच गरजेचं आहे. आता तिथे पण आहे. मी फोरेट पावडर टाकून ठेवतो सगळ्यांमध्ये. फोरेट पावडरने आहे ना किडा वगैरे लागत नाही, मुंग्या वगैरे येत नाही. बस झाली ना. बस बस, थोडं थोडं टाकतोय. आपण असे 3 पॅकेट घेऊन आलो आहेत. याचं मुळं बघा, थोडी जास्त टाकतो. जमीन पण ओली झाली आहे. होय, वास आहे पावडर. होय, बारीक करून टाकली असते ना तर भारी झालं असतं. मुंग्या बघा किती आहेत, म्हणजे होंबिल भरपूर आहेत. ज्या बागेमध्ये आहे ना फवारणी केली जात नाही, तर त्या बागेमध्ये तुम्हाला असे होंबिल लाल मुंग्या बघायला मिळतील. आपण काय करतो, जास्तीत जास्त जो पातेरा असतो ना, पानं सुकलेली, ती खाली टाकतो आपण, जेणेकरून जास्त खत होऊन जातं ऑर्गॅनिक पद्धतीचं. हे पण आता आपल्याला फावड्याने ना माती भरून घ्यायची आहे. तरी बरंच टाकलं आहे आपण, एवढी भरपूर झाली ती. कारण की ह्याला डिझॉल्व व्हायला वेळ लागतं. आता आपल्याला 2-3 वर्ष बघायला नको. असं बारीक करून टाकलं असतं ना तर लवकर लागलं असतं. पण आपण रिसर्च करतो आहे की या पद्धतीमध्ये केलं तर काय होईल, आणि रिसर्च करणंच गरजेचं आहे. थोडा लेट झाला आपल्याला लेंडी खत टाकायला, कारण की चक्क 8-10 दिवस पाऊस पडत होता आणि त्यावेळी मस्त पाऊस पडत होता. आता कसं ऊन वगैरे येतं आहे मध्ये मध्ये. हे बघा, असं बारीक करायला पाहिजे. हे ऑर्गॅनिक पद्धतीचं हे खत आहे झाडांना. तरी आपल्याला अजून 2 ते 3 बागेमध्ये काम करायचं आहे. आता इथं छोटी बाग आहे काजूची, तिथे आपण व्यवसाय चालू करतो आहे. पण मोठ्या बागा लांब आहेत, तिथे बराच वेळ जाणार आहे हे सगळं टाकायला, कारण की 2 दिवस जातील आणि अजून 2 जणं पाहिजेत. पातेरा पण जाऊ दे. हा पातेरा सगळ्यात उत्तम आहे खत. आपल्या पायामुळे ना आपल्याला काही काम करता येत नाही. करू शकतो, फक्त एवढं की लोड येतो ना, त्याच्यामुळे ब्लड क्लॉट असल्यामुळे जास्त करता येत नाही.
कमेंटमध्ये मला सांगा मंडळी, ज्या मंडळींना माहिती आहे की ते लेंडी खत किती प्रमाणामध्ये टाकतात. कारण की आपली ही झाडं आहेत ना 7-8 वर्ष जुनी आहेत, म्हणून आपण जे प्रमाण घेतलं आहे अर्धा पाऊण घमेलं केलं आपण. एक घमेलं केलं असतं पण नको, कारण की हीट भरपूर आहे त्याच्यामध्ये लेंडी खतामध्ये. एक वर्ष आड करून लागतं, बारीक करून केलं असं ना तर त्याच वर्षी लागलं असतं. चरी मारायची असेल ना तर मुळापासून आहे ना एक सांगतरी अर्धा फूट किंवा 1 फूट अशी तुम्ही चरी मारू शकता. जेवढी चरी थोडीशी लांबच घ्यायची असते. मुद्यामध्ये मारली म्हणजे झाडाच्या मुळाच्या इथे तर ते लागत नाही, कारण की त्याची जी मुळं असतात ना ती बाहेर आलेली असतात. त्यामुळे बाहेरच्या बाजूला अर्धा किंवा 1 फूट असं तिथे चरी मारूनच खत टाकायचं, ते सगळ्यात उत्तम. आपली जी जागा आहे ना ती अशी उतार आहे, तर आपल्याला चरी कुठे मारायची आहे, खालच्या बाजूला नाही मारायची, वरच्या बाजूला मारायची. इथे 1 फूट आहे ना थोडी लांबच मारायची आहे, जेणेकरून वरतून जे पाणी आहे ना ते खाली सरकतं. तसंच औषध पण आणि आपण जे खाद्य टाकणार आहे तर ते पण खालीच हळूहळू सरकणार आहे पाण्याबरोबर. तर म्हणून आपल्याला असं वरती ते चरी मारून घ्यायची. वरती मारलं तर सगळ्यात उत्तमच आहे. बरेच मंडळी काय करतात भोवती अशी मारतात अर्धी, पण आपण पण अशी अर्धीच मारतो चंद्रासारखी. आपल्या वरच्या बाजूलाच मारणार आहे, वरतूनच खाली जातं ना पाणी, म्हणून तसा तो प्रवाह असतो तो, आणि त्याच्यामध्ये लवकर खाद्य लागून जातं झाडांना. आपल्याला 1 पॅकेट भरपूर होऊन जाईल असं वाटतं आहे, तसं आपण 2 पॅकेट आणलेले आहेत. हे बघा त्याची मुळं बघा. तरी अर्धा फूट तरी खड्डा झाला पाहिजे, अर्धा पावणा फूट असा खड्डा झाला पाहिजे. एक माणूस राहावा लागतं फॉरेट पावडर खत टाकायला. कमीत कमी 4 माणसं पाहिजे, म्हणजे मोठी बाग असेल ना 4 ते 8 मंडळी पाहिजे. आणि हे जे काम आहे ना, एक पाऊस पडून गेला चांगला तर त्यावेळी चरी मारायला बरं पडतं, माती चांगली निघते. आता जे 10% काम होतं आहे मग तिथे 40% काम लागतं आहे. म्हणजे कसं आहे की एनर्जी जास्त जाते. माती चांगली झाली पाहिजे, माती लवकर निघून जाते, म्हणून पावसाची वाट बघत असतात. बरेच मंडळी काय करतात लवकर खड्डा करतात, ज्यांच्याकडे माणसं येते, आणि नंतर लवकर 1-2 पाऊस झाला की लगेच खत टाकून घेतात, तेव्हा ते त्यांना लागतं. पण कसं आहे गडी माणसं भेटत नाही ना, त्यामुळे हा थोडासा प्रॉब्लेम होतो. पण एका प्रकारे चांगलं पण आहे, खत चांगलं लागतं आणि माती पण चांगली भुसभुशीत होऊन जाते. आणि आपल्याला नको असलेले आहेत ना फांद्या वगैरे ते कटिंग करून घ्यायचं आहे आणि ते आपण मुदामध्येच टाकतो. आपण मशीन आणलेली आहे, म्हणजे करवत आणली आहे, तर खाली जे बघा असे जमिनीला आलेले आहेत ते आपल्याला करवतीने कटिंग करून घ्यायचं आहे. आणि मोठ्या बागेतले पण आहेत ते पण कटिंग करून घ्यायचं आहे. आता हे जे कटिंग केलं आहेत ना त्याला आपल्याला ब्लॅक जापान तो कलर मारून घ्यायचा आहे. हे जे झाड आहे ना त्याचं काजू काय एवढं खास देत नाही, तर तरीसुद्धा आपण ठेवलं आहे, भविष्यामध्ये देईल आपल्याला चांगलं. वहिनीला सांगितलं झाडाचं म्हणजे हाईट साईज बघूनच त्याला खत टाका. पुढच्या वर्षी आपण वाढवू शकतो, पुढच्या वर्षी खताचं प्रमाण. हे दोघं आहेत नवरा बायको, भावेश आणि वहिनी.
तसे आमच्या नात्यामधलेच आहेत, नातेवाईकच आहेत, दोन्हीकडून नातं वेगळं आहे. ते बघा ती मुळं बघा, एक्स्ट्रा जी मुळं आले आहेत ना बाहेर कटिंग झाली तरी काय फायदा नाही, म्हणजे काय होत नाही, ते नंतर वाढतच जातात. मार्केटमध्ये ना बरेच खतं आलेली आहेत रासायनिक पद्धतीचे, 10-26-26, 10 आपला 18-18 असे बरेच आलेत. पण मला तर त्याचा एक्सपिरियन्स काहीच नाही आहे, पण आपण ते टाकत नाही, आपल्याला फक्त ऑर्गॅनिकमध्येच करायचं आहे. आता एक टाकी आणायची आपल्याला आणि पावसामध्ये ना हे ठेवून द्यायची टाकी पाणी भरून. नोव्हेंबरमध्ये चांगली फवारणी करायची आहे जीवामृतची. आपल्याला 1000 लिटरची टाकी लागणार आहे. नाहीतर आपण काय करणार, ह्या ज्या टाक्या आहेत ह्याच टाक्या ठेवणार आणि अजून 2 टाक्या अशा आणणार आहेत, 500-500च्या किंवा 1,000च्या 2. आपल्या ह्या बागेमध्ये आहे ना एक सांतरी 55 ते 60 झाडं आहेत काजूची, म्हणून आपण बरोबर 6 ते 7 गोणी ठेवलेले आहेत असे भरून लेंडी खत. कारण की आपल्याला माहीत होतं की अर्धा गमिलच वापरायचं आहे. अर्धा पाऊण हां बस झालं, अर्धा पाऊण, जास्त नको. बघा न टाकण्यापेक्षा आहे ना थोडं टाका, सगळ्यात उत्तम. म्हणजे तुम्ही काहीच टाकत नाही आहे, फक्त पाळा पाचोळं टाकताय, मग त्यापेक्षा थोडंसं टाकलं लेंडी खत आणि गांडूळ खत वगैरे तर सगळ्यात उत्तम. आता आपल्याला पुढच्या वर्षी हे समजेल आणि त्याच्या पुढच्या वर्षी चांगला प्रॉपर रिझल्ट समजेल आपल्याला. आणि त्या वर्षी आपण म्हणजे पुढच्या वर्षी तेव्हा आपण लेंडी खत टाकणार आहे.